जय गुरुदेव. भानु निमिषे निमिषे पै चढे, तैसा तैसा प्रकाश मांडे. मांडता मांडता माध्यानियाकडे, पाहू शके कोण तो. देवी भजन नित्य नित्य चढता, शिवतत्वाच्या माध्यानी तत्वता. मग त्याकडे सर्वथा कळी काळ पाहू न शके. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातून आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचे मार्ग सांगत आहेत. माऊलींनी प्रथम ज्ञान मार्ग सांगितला आणि या ओवीतून माऊली भक्ती मार्गाने मुक्ती मिळवण्याचा सोपा उपाय सांगतात. हा उपाय सांगताना माऊली साधकाच्या आत्मिक प्रगतीची सर्वोच्च अवस्था दर्शवणारी आणि भक्तीच्या अंतिम परिणामाचा अत्यंत तेजस्वी आविष्कार असणारी ही ओवी येथे प्रगट करतात. माऊलींनी सूर्योदय ते माध्यान्ह म्हणजे दुपारचा सूर्य आणि भजनाची सुरुवात, नामस्मरणाची सुरुवात आणि नाम घेता घेता नामी होणे, मीपणा निघून जाणे, शिव शिव म्हणता म्हणता शिव होणे, याचं अतिशय अप्रतिम साधर्म्य माऊलीनं मांडलेलं आहे. माऊली सूर्याचा दृष्टांत देतात. पूर्वीच्या ओवीमध्ये माऊलीनं सांगितलेलं होतं, 24 तासातला एक क्षण, एक वेळा सुरुवातीला शिवाय नमा नाम घे, दुसऱ्या दिवशी 2 वेळा घे, तिसऱ्या दिवशी 3 वेळा घे, असं अखंड नामस्मरणाचा अभ्यास कर. आणि असा अभ्यास झाल्यानंतर जसा जसा तुझा अभ्यास वाढत जाईल तसा तसा तुला संसारातील विषय वासनाचा विसर पडेल आणि आत्मिक आनंदाची, आत्मसुखाची गोडी तुला अनुभवायला येईल. या ठिकाणी माऊली सूर्याचा दृष्टांत देतात. भानु निमिषे निमिषे पै चढे, तैसा तैसा प्रकाश मांडे. भानु म्हणजे काय? सूर्य. निमिषे निमिषे पै चढे म्हणजे क्षणाक्षणाला आकाशात वर वर सरकतो. सूर्य निघाला की हळूहळू हळू आकाशात वर सरकतो, उंच चढतो. तैसा तैसा म्हणजे त्याच प्रमाणात, अगदी तसंच प्रकाश मांडे. सूर्य जसा उदय झाल्यापासून दुपारपर्यंत जसा चढतो तसा तसा प्रकाशाचा विस्तार होतो आणि पृथ्वीवरला अंधार नाहीसा होऊन सर्वत्र उजेड पडतो. जेव्हा आपण रोज अनुभवाला येतं की सकाळी सूर्य उगवतो तेव्हा त्याचा प्रकाश अतिशय मंद असतो, पण सूर्य एका जागी शांत थांबत नाही. तो क्षणाक्षणाने आकाशात वर सरकू लागतो. तसा जसा जसा तो वर चढतो तसा त्याचा प्रकाश आणि उष्णता वाढत जाते आणि संपूर्ण सृष्टी प्रकाशानं न्हाऊन निघते. पुढं माऊली म्हणतात, मांडता मांडता माध्यानियाकडे, पाहू शके कोण तो. मांडता मांडता सूर्य जसा जसा वर जाईल तसा तसा प्रकाश पसरत जातो आणि माध्यानीकडे, माध्यान म्हणजे दुपारची वेळ, दुपारी 1-1:30ची वेळ, जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर येतो त्या प्रखर सूर्याकडे डोळे उडून पाहण्याची कुणाची हिंमत होईल का? जरी पाहायला गेलं तर आपले डोळे दिपून जातात. तर माऊलीला काय सांगायचं आहे? दुपारच्या वेळी सूर्य जेव्हा आपल्या पूर्ण तेजाने तळपतो तेव्हा त्याचे तेज इतके अथांग आणि प्रखर असते
की त्याच्याकडे थेट पाहणं सामान्य डोळ्याला अशक्य होते आणि जो पाहण्याचा प्रयत्न करेल त्याचे डोळे दिपून जातात. हा दृष्टांत देऊन माऊली सिद्धांत समजावून सांगतात. सिद्धांत आता दुसऱ्या ओवीमध्ये सांगतात. तेवी भजन नित्य नित्य चढता, शिव तत्वाच्या माध्यानी तत्वता. तेवी म्हणजे अगदी त्याचप्रमाणे म्हणजे काय, मागे दिलेल्या दृष्टांतात सूर्य निघाल्याबरोबर, उगवल्याबरोबर, उदय झाल्याबरोबर त्याचा प्रकाश मंद असतो. पण जसा जसा सूर्य वर सरकतो तसा तसा त्याची उष्णता वाढत जाते आणि माध्यानेकडे आल्यानंतर त्याच्याकडे पाहायला गेलं तर आपले डोळे दिपून जातात. तसंच भजन नित्य नित्य चढता, जेव्हा साधक भगवंताचं नाम घेतो, शिवाय नमा म्हणतो, मुखानं नाम घेतो, मनात गुरुदेवाचं स्मरण करतो आणि नित्य भगवंताशी सद्गुरूशी जोडला जातो आणि याचा रोजच्या अभ्यासानं, अधिक सखोल अभ्यासानं, जसा जसा त्याचा नामस्मरणाचा, मुखानं नाम उच्चारण आणि मनानं स्मरणाचा अभ्यास वाढत जातो आणि तो पुढं काय म्हणतात माऊली, शिव तत्वाच्या माध्यानी तत्वता. साधक स्वतः शिवरूप बनण्याच्या अंतिम टोकाला प्रत्यक्षपणे पोहोचतो. शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत म्हणत तो शिव स्वरूप होतो. त्याला आपल्या शांत स्वरूपाची, आनंद स्वरूपाची, प्रेम स्वरूपाची, ज्ञान स्वरूपाची अनुभूती येते. जसा सूर्य क्षणाक्षणानं वर चढून दुपारचा प्रखर प्रकाश रूप, तेज रूप बनतो, तसेच साधकाचे भजन म्हणजे नामाच्या माध्यमातून त्या नामीशी जोडून राहणं. नित्य नित्य म्हणजे रोज अखंड चालते, तेव्हा त्याची वृत्ती देहात्म भावाकडून आत्मभावाकडे सरकू लागते. भक्तीचा हा आलेख चढता चढता एक अशी अवस्था येते जेथे साधकाची जीवदशा संपते आणि तो शिवदशेला, परमात्मदशेला प्राप्त होतो. तो शिवाय नमः म्हणत म्हणत, शिव शिव म्हणता म्हणता स्वतः शिव होतो. चिदानंद रूपो शिवोहम शिवोहम, मीच शिव आहे, हा बोध सद्गुरुनाथाच्या कृपेने त्याचा दृढ होतो. ही त्याच्या ज्ञानाची माध्यान्ह अवस्था असते आणि तो स्वतः सूर्य जसं दुपारच्या वेळेस प्रखर होतो, त्याच्याकडे कोणी पाहू शकत नाही, तसा हा नाम घेता घेता नामी होतो. त्याचं मी पण गळून जातं आणि उरतं ते केवळ शुद्ध चैतन्य स्वरूप, शुद्ध निरंजन शांत स्वरूप, संकल्प विकल्प रहित प्रेम स्वरूप. असं स्वरूप उरतं आणि माऊली म्हणतात, मग त्याकडे सर्वता कळी काळ पाहू न शके. त्या शिवतत्व प्राप्त झालेल्या जीवनमुक्त संताकडे किंवा त्या शिष्याकडे, त्या साधकाकडे सर्वता म्हणजे कोणत्याही प्रकारे कधीही कळी काळ म्हणजे मृत्यूची भीती सद्गुरूच्या उपदेशानं, सद्गुरूच्या शब्दावरील विश्वासानं, सद्गुरुनाथाच्या चरणावरील श्रद्धेनं त्या शिष्याचा, त्या साधकाचा सद्गुरूच्या वचनावर विश्वास बसतो. नाम घेत घेत नामी झालेल्या शुद्ध अंतकरणाच्या शिष्याला सांगतात, बाळा, जन्म मृत्यू हा शरीराचा धर्म आहे. तू जन्मणाराही नाहीस, तू मरणाराही नाहीस. तू सच्चित आनंद स्वरूप, त्रिकाल अबाधित, जन्म मृत्यू रहित,
चैतन्य स्वरूप आहेस. हा सद्गुरुनाथाचा बोध झाल्यानंतर शिष्याचा देहभाव निघून जातो. तो जन्म मृत्यूच्या पलीकडे जातो. तो अखंड मी चैतन्य स्वरूप आहे. मी विश्वाचा कर्ता शिव आहे. मी ज्ञान स्वरूप आहे. सर्व शास्त्र, वेद, पुराण, निगम, आगम माझ्या स्वरूपातून उत्पन्न झाले आहेत. मी ज्ञान स्वरूप आहे. मी पूर्ण तृप्त आहे. मी परिपूर्ण आहे. मी नित्य आहे. मी सर्व व्यापक आहे. या गुरुच्या बोधानं आत्मस्वरूपाचं चिंतन करतो आणि देहाचं बालपण, तरुणपण, म्हातारपण, मरण या परिवर्तनाचा साक्षी बनतो. त्याला मृत्यूची भीती राहत नाही. त्याला पाप पुण्याची बाधा होत नाही. कारण तो न पुण्य न पापम न सौख्य न दुःखम मंत्रो न तीर्थम वेदान यज्ञम अहम भोजन्य व भोज्य भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. तो सर्व द्वंद्वाच्या पलीकडे जातो. सुख दुःख, पुण्य पाप, जन्म मृत्यू, मान अपमान या सर्वाच्या पलीकडे गेल्यामुळं त्या साधकाला कळी काळ म्हणजे मृत्यूची भीती त्याला राहत नाही. पाहू न शके, डोळे उघडून पाहू शकत नाही. मृत्यू त्याला स्पर्शही करू शकत नाही. दुपारच्या प्रखर सूर्याकडे जशी सामान्य डोळ्याने पाहता येत नाही, तसेच जो साधक नामस्मरणाच्या बळावर, भजनाच्या बळावर स्वतः शिव स्वरूप झाला आहे, त्याच्याकडे पाहण्याची किंवा त्याला संसाराच्या मोहात पाडण्याची ताकद खुद्द कळी काळात, मृत्यू किंवा काळातही नसते. कारण तो काळाच्या पलीकडे जातो. त्रिकालाबाधित सततत्वात असतो. चित म्हणजे ज्ञान स्वरूपात असतो. आनंद स्वरूपात म्हणजे जिथं दुःखाचा स्पर्शही होत नाही, दुःखाचं वारही जिथं जात नाही, त्या स्वरूपात निमग्न असतो. तो साधक पूर्ण आनंद स्वरूप होतो. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली या ओवीतून भक्ती आणि साधनेची पराकाष्ठा दृष्टांत देऊन सिद्धांताद्वारे पटवून सांगत आहेत. थोडक्यात या ओवीचा भाव जर आपण समजून घ्यायचा असेल तर ज्याप्रमाणे सकाळी उगवलेला सूर्य क्षणाक्षणाने वर चढत जाऊन जेव्हा दुपारी माध्यान्हाला पोहोचतो, तेव्हा त्याच्या अथांग तेजाकडे पाहण्याची कोणाची हिंमत होत नाही. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा एखादा भोळा बाबडा संसारात व्यस्त असलेला साधक मुखानं शिवाय नमा म्हणतो, मनानं गुरुचं स्मरण करतो आणि हातानं प्रपंचाचं कार्य करतो, असा साधक रोजच्या अभ्यासानं, नामस्मरणाच्या मार्गानं, भजनाच्या मार्गानं वर चढू लागतो. तेव्हा त्याचे नामस्मरण, भगवंताचं भजन त्याला थेट शिवत्वाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाते. एकदा का साधक त्या आत्मज्ञानाच्या महातेजात स्थिर झाला, शिवस्वरूप झाला की मग मृत्यू, भय, पाप, पुण्य, सुख, दुःख, मान, अपमान, संसाराचा कळी काळ त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. तो सदैव मुक्त आणि अमर होतो. ओम शांती शांती शांती.